नमस्कार. मी विश्वास उडगी. आजचा आपला विषय आहे अमित शहा आणि मोदी या दोन क्रूर कर्मा राष्ट्रीय सुसंघ आणि भाजपच्या नेत्यांची राहुल गांधी यांनी पूर्ण गोची करून टाकलेली आहे. जसा अर्जुनाने द्रोणाचार्यांच्या शिकवणीप्रमाणे एकच लक्ष ठरवलं, तो म्हणजे फिरत्या माशाचा डोळा नेमका आपल्या धनुष्यबाणाने त्याने वेध घेतला आणि संपूर्ण सभागृहाचं त्यांनी लक्ष वेधलं. द्रुपद राजाचा जो दरबार होता, द्रौपदी स्वयंवराचा तो एक इव्हेंट होता. हे महाभारताची कथा आपल्याला माहिती आहे. अर्जुनाने जसं माशाचा डोळा लक्ष केलं आणि द्रौपदी स्वयंवर याच्यामध्ये पहिला नंबर पटकावला, बाकी सगळे पराभूत झाले. इथे मोदी आणि अमित शहा यांचा हा जो काही 13-14 वर्ष 2014 पासूनचा जो कारभार आहे, याच्यापासून जी त्रस्त जनता आहे, त्या त्रस्त जनतेला आज राहुल गांधी अशा स्वरूपात दिसतोय. आणि विशेष करून जेन झीला आज तो एक अत्यंत जवळचा मित्र, अत्यंत जवळचा भाऊ आणि भारतातला एकमेव नेता असा जाणवतोय. हे अतिशयोक्तीचं वर्णन नाहीये. हे अतिशयोक्तीचं वर्णन नाहीये. मी अर्जुनाच्या एक उदाहरण दिलं, पण तुम्ही जर तो एक सिनेमा बघितला असेल जो आपल्याला माहिती आहे, ब्रूस लीचा, तिचे अनेक सिनेमे आहेत. जुडो चॅम्पियन, कराटे चॅम्पियन. हो, राहुल गांधी हे ब्लॅक कॅट चॅम्पियन आहेतच. कराटे जुडो हे जाणतातच. त्याच्यामध्ये त्यांनी जपानमध्ये जाऊन ब्लॅक बेल्ट मिळवलेला आहे. आता हे सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण हे जे काही कौशल्य आहे, की शत्रूला गारद करण्याचं नेमकी स्ट्रॅटेजी, तो जो चोकिंग पॉइंट जे नेहमी पार्लमेंटमध्ये समजावून सांगतात, ती ब्रूस लीची जी स्ट्रॅटेजी आहे, त्या सिनेमामध्ये तो सीन आठवा. आज त्या सीन मध्ये राहुल गांधी या देशातल्या तरुणांपुढे दिसत आहेत. महाभारतातलं उदाहरण अर्जुनाचं आहे, ते कोणी नाकारू शकत नाही. पण ब्रूस लीचा एंटर द ड्रॅगॉनचा हा जो सीन आहे, हा जंतर मंतरला हजारो विद्यार्थी देशभरातून आले आणि 20 तारखेला जेव्हा संसदेत मार्च करून आले, त्यावेळेस पॅलेट गन कोणी चालवली? पॅलेट गन म्हणजे ती गोळीच असते ना. त्यातून समोरच्या मुला मुलींच्या अंगावरती गन मधून छर्रे उडाले आणि ते जायबंदी झाले. काही लोकांचे हात आणि पाय. आणि काल ज्या मुलाला घेऊन पार्लमेंट सीट मध्ये त्यांनी FIR नोंदवला, त्या मुलाचा तरी एक डोळा गेला आणि संपूर्ण अंगभर ते पॅलेट गनचे छर्रे तिच्या अंगात घुसले. आणि तो त्या 20 तारखेपासून ते आजपर्यंत न्याय मागतोय. FIR नोंदवून घेतला जात नाहीये. मी आज हा व्हिडिओ एवढ्यासाठीच केला की हे दाखवण्याकरता, हे सांगण्याकरता की जंतर मंतरच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानला राजीनामा द्यावा लागला. शिक्षण व्यवस्थेमध्ये नीट परीक्षा आणि बाकीच्या परीक्षा नीट घेता येत नाहीत. त्याच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या, आंदोलन करणाऱ्या हजारो लाखो विद्यार्थ्यांचा आवाज बनणार आहे ते विद्यार्थी नेते आणि त्या तमाम नौजवान विद्यार्थ्यांचा, तरुणांचा आवाज बनणार. आणि तो प्रश्न त्यांनी जंतर मंतर मांडण्यापूर्वी त्याच्या आधी कितीतरी आधीपासून कोर्टाला मांडणं किंवा NSUIच्या मार्फत मांडणं किंवा इंडियन युथ काँग्रेस म्हणजे IYC तर्फे मांडणं,
काँग्रेसच्या युवा संघटनेने भारतभर त्याच्यावरती आंदोलन केली. मग आपण जंतर मंतर बघितलं. मग दिपके आणि रांका सगळे आले. पण राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये जो आवाज उठवण्यात आला, तो आवाज बुलंद होत गेला. आणि मग पार्लमेंट सेशनच्या वर 20 तारखेला जेव्हा हा एक विद्यार्थ्यांचा जंतर मंतर मोर्चा निघाला, अनेक बॅरिकेड सोडून विद्यार्थी येत असताना त्यांच्यावरती अश्रुधराचा मारा झाला, लाठीमार झाला, गोळीबार म्हणजे पॅलेट गनने छर्रे असणारे पॅलेट गन लोक विद्यार्थ्यांना जायबंदी करण्यात आलं. ह्या ऑर्डर्स कोणी दिल्या हे विचारण्याचा प्रयत्न जेव्हा राहुल गांधी सातत्याने प्रश्न विचारले, संपूर्ण विरोधी पक्ष राहुल गांधी बरोबर हा प्रश्न विचारत होता. नेतृत्व राहुल गांधी करत होते, अखिलेश यादव पण करत होते, प्रियंका गांधी पण करत होत्या, होय डिंपल यादव पण करत होत्या. त्याचबरोबर संपूर्ण विरोधी पक्ष जेव्हा एकवटला तेव्हा 20 दिवस या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे होम मिनिस्टर पार्लमेंटमध्ये अवतरले नाहीत. ते स्वतःच्या कचेरीत पार्लमेंट हाऊसमध्ये येऊन बसायचे, पण सभागृहात येत नव्हते. आणि शेवटपर्यंत ते आले नाहीत. शेवटी फक्त वंदे मातरम गाऊन ते परत गेले आणि लोकसभा आणि राज्यसभा सायने डाय ऍडजर्न झाली. आज ते देशभर वंदे मातरमची सगळी कडवी का म्हटली पाहिजे हा एक मुद्दा घेऊन आहेत. वास्तविक जे वंदे मातरम किंवा या देशाचं राष्ट्रगीत जनगण डॉक्टर रवींद्रनाथ टागोर यांनी जे लिहिलं, त्यांच्या सल्ल्यानंतर नेहरू, सुभाषचंद्र बोस, त्यानंतर सरदार वल्लभ पटेल आणि महात्मा गांधी हे सर्वांनी ठरवलं की जनगण मन हे राष्ट्रगीत असेल. रवींद्रनाथ टागोरांनी ते लिहिलं, ते या देशाचं राष्ट्रगीत झालं. आणि वंदे मातरम सुद्धा किती म्हटलं पाहिजे याच्यावरती एक सल्ला घेऊन आणि टागोरांचा सल्ला घेऊन 2 कडवी म्हटली पाहिजे हे ठरवलं. आज तो विषय जेव्हा पुण्याला राहुल गांधी येत आहेत त्यावेळेस देवेंद्र फडणवीस, नरेंद्रची विकेट जाणार आहे, देवेंद्रची विकेट ऑन द वे आहे. कारण त्यांना पुण्यात राहुल गांधींना अटकाव करण्याकरता त्यांचे सगळे प्रयत्न फसलेले आहेत. मोठ्या प्रमाणात राहुल गांधीच्या मागे महिला विद्यार्थी येणार आहेत आणि विद्यार्थिनीशी हितगुज किंवा त्यांच्यावरती होणारा अन्याय, कोटाला जे घडलं, डेहराडूनला जे घडलं, त्याचा पुढचा भाग आता पुण्यात होतोय. आणि प्रचंड मोठ्या संख्येने महाराष्ट्रात वातावरण ढळून निघालंय. नरेंद्र तिकडे घाबरले, देवेंद्र इथे घाबरलेले आहेत. त्यांची इमेज यांनी गेल्या 12 वर्षात जी काही करून ठेवलेली आहे त्या इंटरनेट ड्रॅगनच्या विलेन सारखी ती इमेज बर्स्ट करण्याचं, ब्रेक करण्याचं, डिस्ट्रॉय करण्याचं तंत्र मंत्र राहुल गांधी यांनी ओळखलेला आहे. आणि म्हणून 20 तारखेला पार्लमेंटमध्ये आवाज उपस्थित करताना, सवाल विचारताना आणि जबाब मिळत नाही म्हणून नरेंद्र मोदी यांच्या रहिवासी इथे बंगला आहे आणि ज्या ठिकाणी 4 लेअरची सिक्युरिटी आहे त्या ठिकाणी ते स्वतः गेले, तमाम विरोधी पक्षातल्या खासदारांना घेऊन गेले. हे जे काही होतं तो खरा मास्टर स्ट्रोक होता. आणि तिथेच नरेंद्र मोदींनी धसका घेतला, अमित शहानी धसका घेतला. पॅलेट गन चालवली कोणी या प्रश्नाचं उत्तर ते येऊन दिलं तर नाव घ्यायला लागेल, ऑर्डर कोणाची हे सांगायला लागेल. आणि त्या ठिकाणी तो जो काही डाव होता, तो जो काही गेम होता, या अमित शहा होम मिनिस्टरची सो कॉल्ड सरदार पटेलांच्या एक प्रतिरूप अशी जी काही इमेज स्वतःची करून ठेवली होती त्यांनी, त्याला प्रचंड मोठा धक्का लागणार होता. किती हा कावड मनुष्य आहे, किती हा भित्रा माणूस आहे, पार्लमेंट मधून उत्तर देत नाहीये. आणि हीच गोष्ट विश्वगुरु नरेंद्र मोदी यांची इमेज. आणि त्यामुळे या संपूर्ण 12-13 वर्षात त्यांच्या सगळ्या त्यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या घोषणा याची माती झालेली आहे.
हेच राहुल गांधींनी त्यांची इमेज डिस्ट्रॉय करून सिद्ध करून दाखवलेले आहेत. 20 दिवस दोघेही आले नाहीत. यांचा डिलिमिटेशनचा प्लान पूर्णपणे फसला. FCRA चा कायदा आणण्याचा प्लान पूर्णपणे फसला. त्यांनी 50-60 खासदार फोडले आणि त्या खासदाराला घेऊन जी काही फोडाफोडी केली तो गेमही आता उद्ध्वस्त होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मी म्हटलं की एंटर द ड्रॅगन मधल्या ब्रुस लीने त्या टॅक्टिक्स वापरल्या इमेज डिस्ट्रॉय करण्याच्या, किंवा महाभारतातल्या अर्जुनाने नेमकं लक्ष कसं भेदायचं हे दाखवून दिलं. तीच गोष्ट राहुल गांधी करतायत. आणि त्यामुळे या देशाची अर्थव्यवस्था, या देशाची विदेश नीती, या देशाची आरोग्य व्यवस्था, या देशाची शिक्षण व्यवस्था याच्यातून किती प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे, किती अनागोंदी आहे, किती गुन्हे आहेत आणि किती करप्शन आहे, भ्रष्टाचार आहे, या सगळ्या गोष्टी ते आता छात्रों की गूंज या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी बोलत 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 या जेन झीला बरोबर घेत मदत करीत ते पुढे जात आहेत. हा जवळजवळ सर्वात मोठा मतदारांचा, तरुण मतदारांचा, यंग इंडियातल्या या तरुण मतदारांचा घटक हा 100% राहुल गांधींसोबत आहे. हे जेव्हा आता मोदी आणि शहा बघतायत त्यांचं अवसान गळलेलं आहे. त्यांचं अवसान गळलेलं आहे. युपीच्या इलेक्शन्स तोंडावर आहेत आणि पंजाबच्या इलेक्शन्स तोंडावर आहेत. अंतर्गत निवडणुकीचा अहवाल तो त्यांचाच आहे. तो दाखवतोय की त्यांना 15% जास्त मतदान होऊ शकत नाहीये. आणि इंडिया अलायन्स जो राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली, मल्लिकार्जुन खरगेंच्या नेतृत्वाखाली अधिक संघटित झालेला आहे, त्याच्या बाजूने भारतातलं जनमत पूर्णपणे एकवटलेलं आहे. आणि विशेष करून जेन झी आज राहुल गांधींची भाषा बोलतायत. त्यामुळे पुण्याला आल्यानंतर आज संध्याकाळी 5 नंतर एक अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम छात्रों की गूंज आणि विशेष करून महिला छात्रांची जो संवाद होईल, तिथे मोदी म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची विकेट गेली. इथे देवेंद्र यांची विकेट जाणार. घाबरलेले मुख्यमंत्री कर्फ्यू काय लावतायत आणि 30 अटी घालून मान्यता काय देत आहेत? जनाची नाही तर मनाची तरी हवी. या पुरोगामी लोकशाही महाराष्ट्रामध्ये जिथे शाहू फुले आंबेडकर यांचा प्रचंड मोठा वैचारिक वारसा आहे, संतजनांचं जे काही आतापर्यंत प्रबोधन आहे या संपूर्ण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, हे संपूर्ण मातीत बुडवण्याचं काम हे फडणवीस करतायत. आणि फडणवीसांवरती हे ट्रिपल इंजिन सरकार आता पूर्णपणे त्यांची इमेज केव्हाच ध्वस्त झाली आहे. राहुल गांधी यांचा आजचा अवतार हा नरेंद्र मोदी, अमित शहा आणि धर्मेंद्रची विकेट गेली. या तिघांच्या विकेट्स ताबडतोबीने लवकरात लवकर जाणे या दृष्टीने लोक बोलू लागलेले आहेत. डिसेंबर पर्यंत भारतीय जनता पक्ष केंद्रात राहत नाही, इतकी प्रचंड भीती भारतीय जनता पक्षाच्या तमाम गल्लोगल्लीच्या पुढाऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. असा हा राहुल गांधीचा पवित्रा, अचूक निदान, अचूक दृष्टी, अचूक वेध म्हणून मी ब्रुस लीच्या एंटर द ड्रॅगनचं उदाहरण दिलं. आणि ती ज्या पद्धतीने त्यांनी इमेज ब्रस्ट डिस्ट्रॉय केली, ब्रुस लीने त्या विलेनची जी मिरर इमेज होती ती नेमक्या क्षणाला उद्ध्वस्त केली.
रिअल इमेज समोर आली आणि तेव्हा त्याचा खात्मा झाला नजीकच्या भविष्यामध्ये. धर्मेंद्र पवारांची विकेट गेल्यानंतर या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये शिक्षण आरोग्य ह्या प्रश्नावरती जेन झीने जो हल्लाबोल केलेला आहे, त्यांचा आवाज बनणाऱ्या राहुल गांधींनी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि इथे देवेंद्र फडणवीस यांची इमेज ध्वस्त केलेली आहे. ते आत्ताच स्पष्ट आहे. भारतीय जनता पक्षाचं जहाज डिसेंबर पूर्वी बुडणं हे आता निश्चित आहे. युपीचं इलेक्शन आणि पंजाबचं इलेक्शन खूप जवळ आलं आहे आणि जनमत केंद्र सरकारच्या विरोधात गेलेलं आहे आणि जनमत राहुल गांधी बरोबरच्या तमाम पुरोगामी शक्तींबरोबर एकवटत आहे. RSSचं भविष्य धोक्यात आहे हेच मला सांगायचं आहे. RSSची इमेज उद्ध्वस्त होणं या प्रक्रियेत जेन झी बोलू लागलेत हे या पिढीचं वैशिष्ट्य. आता आपण बघूया. इथेच थांबतो. घोडा आणि मैदान दोन्ही जवळ आहे. आज छात्रों की गूंज विशेष करता महिलांबरोबरती जो संवाद आहे राहुल गांधीचा पुण्यामध्ये तो प्रचंड यशस्वी होणं हे क्रमप्राप्त आहे आणि ते लाखो लाखो लोक भारतात लाईव्ह बघतील. प्रत्यक्षात हजारो जातील, लाखो लोक लाईव्ह बघतील असा आजचा दिवस आहे. म्हणून आजचा हा माझा व्हिडिओ हा ब्रुस लीने ज्या पद्धतीने इमेज डिस्ट्रॉय केली त्या ब्रुस लीच्या रूपात उभा राहिलेला राहुल गांधी तो जेन झीला दिसतोय आणि जेन झीला आता तो एक नवीन जी काही रूप आहेत की मदतीला येणारा राहुल गांधी एका भावासारखा आहे, एका मित्रासारखा आहे. 8-8 तासभर बसून ज्या मुलाच्या खांद्याला आणि डोळ्याला पेलेट गन लागली आहे त्याच्यासाठी जोपर्यंत FIR नोंदवला जात नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही ही भूमिका घेऊन अंतिमतः FIR नोंदवून आणि FIR केव्हा नोंदवला गेला जेव्हा फायनान्स सेक्रेटरी नव्हे होम सेक्रेटरी आणि होम मिनिस्टर कडून सूचना दिल्लीच्या पोलीस कमिशनरला येऊन मग पार्लमेंट स्ट्रीटच्या पोलीस स्टेशनला आदेश आले. मग जे नाठाळ अधिकारी होते त्यांना FIR नोंदवून घ्यावा लागला. तो मुलगा, त्याची आई आणि तमाम हजारो हजारो तरुण तोपर्यंत दिल्लीत ते जमा झाले होते. सर्वांनी याची डोळा पाहिलं की राहुल गांधी हा या देशातल्या तरुणांचा आवाज कसा बनतो आहे आणि यश मिळेपर्यंत तो हलत कसा नाही, न्याय मिळेपर्यंत तो भक्कम उभा कसा राहतो हे तो दाखवून देतो. आणि म्हणून जेन झीच्या इमेज मध्ये ब्रुस ली, राहुल गांधी एक जुडो आणि कराटेचा एक ऐतिहासिक आयकॉन आणि जुडो आणि कराटे दोन्ही गोष्टी जाणणारा पण या देशातली लोकशाही, या देशातलं संविधान, या देशातली संसदीय लोकशाही टिकवण्याकरता आणि मूलभूत अधिकारांची लढाई भक्कमपणे रस्त्यावरती लढणारा हा नेता आता लोकमान्य झालाय आणि खऱ्या अर्थी तो जननायक राहुल गांधी झालेला आहे. धन्यवाद. इथेच थांबतो. व्हिडिओ लाईक करावा आणि तो शेअर करावा ही नम्र विनंती.